नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निंबाळकर जी. आपण या कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग सेकंड सेमेस्टरमधला एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा विषय सध्या आपण शिकतोय. तर मित्र हो, आज या विषयाचा आपण शेवटच्या टप्प्याकडे आपण पोचलेलो आहोत. तर या करिक्युलमचा शेवटचा जो काय चॅप्टर असणार आहे म्हणजेच चॅप्टर नंबर 6, नाव आहे प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस अँड स्विच गिअर. तर मित्र हो, या चॅप्टरच्या अंतर्गत आपण विविध प्रकारचे स्विच गिअर्स आणि प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस आपण ओळख करून घेणार आहोत. आता प्रश्न येतो, स्विच गिअर याचा अर्थ काय होतो? तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सर्वत्र आपण वापर करतो. घरामध्ये असेल, त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी असेल किंवा कारखान्या ठिकाणी असेल, तर सर्वत्र आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर करतो. याचा अर्थ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचा हमखास आपण वापर करत आहोत. तर अशा इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण इलेक्ट्रिकल डिव्हायसेस किंवा अप्लायन्सेस किंवा ॲसेसरीज किंवा इलेक्ट्रिकल वायरिंग असे साधने आपण सध्या वापर करत आहोत. तर अशा साधनांचा वापर करत असताना बरेच वेळेला आपल्याला हे जे काही इलेक्ट्रिकल सर्किट्स असणार आहे ते आपल्याला चालू बंद आपल्याला करावं लागणार आहे. ते मेन सर्किट असेल, सब सर्किट असेल किंवा त्या सब सर्किटमधलं आणखीन सब सर्किट असेल, तर प्रत्येक सर्किट हे चालू बंद की ज्याला आपण मेक अँड ब्रेक आपण म्हणतो, तर हे मेक अँड ब्रेक ऑपरेशनसाठी आपल्याला गरज आहे तर ते स्विच गिअरचा म्हणजे स्विचेसचा आपण वापर करणार आहोत. तर नक्कीच मित्रांनो, आपण आपल्या घरातले जे काही डिव्हायसेस आहेत, एखादा ट्यूबलाईट असेल, बल्ब असेल, फॅन असेल किंवा अदर जे काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस सध्या आपण घरी वापर करतो, तर अशा डिव्हायसेसला आपण चालू किंवा बंद करण्यासाठी आपण एक सिंपल स्विचचा आपण वापर करत असतो. तसेच स्विचचे नाना प्रकार असणार आहेत. तर काही लाईट लोड ॲप्लिकेशनमध्ये आपण वापर करतो, काही पॉवर लोड ॲप्लिकेशनसाठी आपण वापर करणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण पॉवर लोड ॲप्लिकेशनमध्ये वापर होणारे जे काय स्विचेस आहेत, त्या स्विचेसचं ओळख आपण ॲज अ स्विच गिअर म्हणून या चॅप्टरमध्ये आपण करून घेणार आहोत. तर खास करून त्या स्विचेसचं नाव असणार आहे स्विच फ्यूज युनिट आणि फ्यूज स्विच युनिट. अशा डिव्हायसेसचा ओळख आपण या प्रस्तुत चॅप्टरमध्ये आपण ओळख करून घेणार आहे. तर याच्यासोबत प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस अशा संरक्षण देणारे, म्हणजे संरक्षण कोणकोणत्या गोष्टीसाठी होणार आहे, तर ते इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असतील, डिव्हायसेस असतील, अप्लायन्सेस असतील किंवा मशिनरीज असतील किंवा इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन असेल, तर ह्या सर्व प्रकारचे जे काही साधन आहेत त्या प्रत्येक साधनाला आपल्याला संरक्षण देणं हे गरजेचं आहे. तर अशा साधनांना संरक्षण देण्यासाठी जे काय वेगवेगळ्या प्रकारचे आपण डिव्हायसेस ह्या इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये आपण वापरणार आहे, अशा डिव्हायसेसना आपण म्हणणार आहे प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस. अशा प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेसचा ओळख आपण ह्या चॅप्टरमध्ये सुद्धा करून घेणार आहोत. तर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, मिनिएचर सर्किट ब्रेकर, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर, मोल्डेड केस सर्किट ब्रेकर, अशा प्रकारचे जे काय प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस आहेत जे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये आपण प्रोटेक्शन पर्पजसाठी आपण वापरणार आहे, अशा डिव्हायसेसचं सुद्धा आपण ओळख किंवा त्यांचं ऑपरेशन किंवा त्यांचं वर्किंग प्रिन्सिपल या सर्व डिटेल्स आपण ह्या चॅप्टरमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत. तर सोबत आणखीन एक महत्त्वाचा कंटेंट आपण शिकून घेणार आहे, तो म्हणजे अर्थिंग. म्हणजे अर्थिंग म्हणजे काय असणार आहे किंवा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये अर्थिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नियमावली कोणकोणते आहेत, अर्थिंगचे प्रकार कोणते आहेत, अर्थिंग कशा पद्धतीने केलं जाणार आहे, अर्थिंगचं गरज काय आहे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये, अशा विविध गोष्टीवरती आपण एक नजर आपण ह्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला
तर पहिल्यांदा आपण जे काय स्विच गिअर कंटेंट आहे त्या स्विच गिअर कंटेंट आपण पाहून घेऊया. त्याच्यानंतर जे काही प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस आहेत त्यांचा आपण डिटेल्स माहिती करून घेऊया आणि सर्वात शेवटी आपण जे अर्थिंग कंटेंट आहे त्या अर्थिंग कंटेंटकडे आपल्याला जाता येणार आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट कंटेंट दॅट इज अ स्विच गिअर. तर ह्या स्विच गिअरच्या अंडरमध्ये आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण शिकून घेणार आहे. त्यापैकी एक असणार आहे फ्यूज आणि दुसरा असणार आहे दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्विचेस, जे स्विच फ्यूज युनिट आहेत आणि दुसरा फ्यूज स्विच युनिट आहे. अशा तीन कंटेंट आपण ह्या स्विच गिअर कंटेंटमध्ये आपण समजून घेणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट कंटेंट दॅट इज फ्यूज. ऑलरेडी आपल्याला हा फ्यूज म्हणजे काय आहे, फ्यूजचा जो काय कन्स्ट्रक्शन आहे किंवा त्याचा जो काही इमेज आहे आपण सर्वांनी पाहिलेला आहे. कारण हा फ्यूज बरेच ठिकाणी आपण वापर करतो. एखादा डिव्हायसेसचा प्रोटेक्शन पर्पजसाठी असेल, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचा प्रोटेक्शन पर्पजसाठी असेल, हे घरामध्ये सुद्धा वापरलं जातं, सार्वजनिक ठिकाणीचं जे काही इन्स्टॉलेशन आहे तिथे वापरलं जातं आणि कारखान्याचं जे काही इन्स्टॉलेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा वापरलं जातं. म्हणजे सर्वत्र इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये आणि डिव्हायसेसच्या प्रोटेक्शन पर्पजसाठी वापर होणारा हा एक प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे की ज्याचं नाव आहे फ्यूज. राईट इट इज. तर ह्या ठिकाणी एक सिंपल ग्लास फ्यूजचा इमेज ह्या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. राईट इट इज. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इलेक्ट्रिकल जे डिव्हायसेस आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक जे काही डिव्हायसेस आहेत अशा डिव्हायसेसमध्ये डिव्हायसेस प्रोटेक्शन पर्पजसाठी वापर होणारा हा ग्लास फ्यूज असणार आहे. तर दुसरे एक इमेज तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. तर हा इमेज जर तुम्ही पाहिला तर हा इमेज आपला घरामध्ये जे मीटर आहे MSEB मार्फत बसवण्यात आलेला जो काय मीटर आहे, जो इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटच्या शेजारी अशा प्रकारचे फ्यूज जो काय किट आहे हे आपण पाहिलेलं आहे. राईट इट इज. तर अशा फ्यूजचं ओळख आपण पहिल्यांदा या ठिकाणी करून घेऊया. तर मित्रांनो, फ्यूज आपण कशाला म्हणणार आहे, तर हा जर तुम्ही इमेज जर बघितला तर ह्या इमेजमध्ये हे दोन मेटलचे कंडक्टिंग टर्मिनल्स आहेत. हे दोन काय असणार आहे, मेटलचे कंडक्टिंग टर्मिनल्स आहेत आणि ह्या दोन्ही टर्मिनलच्या आतमध्ये एक तार जोडलेलं तुम्हाला इथे दिसतोय. तुम्हाला काय जोडलेलं दिसतं इथे, एक तार जोडलेलं दिसणार आहे. राईट इट इज. की ज्याला आपण फ्युजिंग एलिमेंट असं आपण म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, फ्युजिंग एलिमेंट. म्हणजे सिंपल फ्यूजच्या बाबतीत जर सांगायचं झालं, इट इज ए स्मॉल कंडक्टर विच मेक्स द इलेक्ट्रिकल सर्किट ड्युरिंग नॉर्मल कंडिशन अँड ब्रेक्स द सर्किट ड्युरिंग ॲबनॉर्मल कंडिशन. म्हणजे महत्त्वाचा फ्यूजचं काम काय आहे बाबा, जेवढा एखादा इलेक्ट्रिकल सर्किट, एखादा इलेक्ट्रिकल डिव्हाइस किंवा अप्लायन्स किंवा इक्विपमेंट किंवा मशिनरीज नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशनमध्ये असणार आहे. अशा नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशनमध्ये हेल्दी सप्लाय हा प्रत्येक इन्स्टॉलेशनला पुरवण्याचं काम ह्या फ्यूजमार्फत आपण करणार आहे. मग जसं एखादा इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये ॲबनॉर्मल कंडिशन तिथे तयार होणार आहे, अशा ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनला प्रोटेक्शन देण्याचं कामसुद्धा कोण करणार आहे, तर हा फ्यूज करणार आहे. याचा अर्थ हा फ्यूजचा मेन नेमका रोल काय असणार आहे, म्हणजे थोडक्यात फ्यूज मेक्स द इलेक्ट्रिकल सर्किट when the circuit is operating in normal operating condition. जेव्हा इलेक्ट्रिकल सर्किट नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशनमध्ये आहे अशा कंडिशनमध्ये हा फ्यूज काय करणार आहे, इलेक्ट्रिकल सर्किटला मेक करणार आहे, म्हणजे चालू ठेवणार आहे. बरोबर आहे. तर त्या उलटमध्ये जर एखादा इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये बाय ॲक्सिडेंट एखादा केस घडलेला आहे, मग अशा केसेसमध्ये म्हणजे ज्याला आपण ॲबनॉर्मल कंडिशन म्हणू, अशा ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनला प्रोटेक्शन पर्पजसाठी हा डिस्कनेक्ट करण्याचा कामसुद्धा कोण करणार आहे, तर हा फ्यूज करणार आहे. म्हणजे थोडक्यात हा फ्यूज काय आहे म्हणून समजलं आपल्याला, इट इज अ प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस विच मेक्स द इलेक्ट्रिकल सर्किट under normal operating condition and it breaks the electrical circuit during abnormal condition. Okay, then we move to the
नेक्स्ट स्लाइड. सो व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ फ्यूज. फ्यूजचा गरज काय आहे पहा. फ्यूज इज यूज टू प्रोटेक्ट द इलेक्ट्रिकल सर्किट अगेन्स्ट ओव्हर करंट अँड शॉर्ट सर्किट करंट बाय मेल्टिंग फ्यूज वायर बियॉन्ड इट्स करंट कॅरिंग कॅपॅसिटी. बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे हा फ्यूज म्हणजे काय असणार आहे. एक स्मॉल कंडक्टर या ठिकाणी वापरला गेलेला आहे आणि हा स्मॉल कंडक्टर दोन मेटॅलिक टर्मिनलच्या मध्ये जोडला गेलेला आहे. तर हा पूर्ण फ्यूज हा इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनच्या इलेक्ट्रिकल सर्किटच्या सिरीजमध्ये जोडला जाणार आहे. बरोबर आहे. जेव्हा इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ॲबनॉर्मल कंडिशन तयार होणार आहे तर ते ॲबनॉर्मल कंडिशन म्हणजे कोणते असणार आहे. आयदर इट मे बी ओव्हर करंट किंवा शॉर्ट सर्किट. एकतर सर्किटमध्ये शॉर्ट सर्किट होणे म्हणजे काय असणार आहे. तर AC सप्लायच्या बाबतीत जर सांगायचं झालं फेज आणि न्यूट्रल एकत्रित जेव्हा जोडलं जातं त्यावेळेला आपण शॉर्ट सर्किट कंडिशन आपण म्हणतो. किंवा DC सप्लायच्या मध्ये जर सांगायचं झालं तर जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल एकत्रित जोडलं जाणार आहे तर अशा केसेसमध्ये आपण काय म्हणतो शॉर्ट सर्किट कंडिशन तयार झालेलं आहे. तर अशा शॉर्ट सर्किट कंडिशनमध्ये एक्सेस करंट हा इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये फ्लो होणार आहे आणि अशा एक्सेसिव्ह करंटपासून इलेक्ट्रिकल सर्किटला काय असणार आहे धोका असणार आहे. म्हणून त्या इलेक्ट्रिकल सर्किटला वाचवण्यासाठी प्रोटेक्शन देण्यासाठी आपण अशा प्रकारचे फ्यूजचा वापर आपण हा इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण करणार आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे काय प्रत्येक इलेक्ट्रिकल सर्किट एक ठराविक करंट रेटिंगसाठी आपण काय केलेलं असतो डिझाईन केलेला असतो. समजा एखादं इलेक्ट्रिकल सर्किट आपण 10 एम्पियर कॅपॅसिटीसाठी आपण डिझाईन केलेलं आहे आणि समजा त्या सर्किटमध्ये लोड वाढून जर एक्सेसिव्ह करंट जर फ्लो होत असेल समजा 11 एम्पियर 12 एम्पियर 13 एम्पियर 14 एम्पियर अशा पद्धतीने करंट फ्लो व्हायला सुरुवात झालेला आहे. ॲक्च्युअल रेटिंग किती आहे 10 एम्पियर पण 10 एम्पियरपेक्षा जास्ती करंट सध्या सर्किटमध्ये फ्लो होत आहे. मग अशा एक्सेसिव्ह करंटपासून सुद्धा काय होणार आहे इलेक्ट्रिक सर्किट हीट व्हायला सुरुवात होणार आहे आणि क्रमेणाने काय होणार आहे त्या झटक्यात कधी ना कधी तो बर्न होण्याचा चान्सेस असणार आहे. कशामुळे अशा एक्सेसिव्ह करंटपासून. तर अशा एक्सेसिव्ह करंटपासून सुद्धा आपल्याला इलेक्ट्रिकल सर्किटला आपल्याला काय करायचं आहे संरक्षण द्यायचं आहे. अशा संरक्षण देण्यासाठी आपण काय करणार इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये हा फ्यूजचा आपण वापर करणार आहे. म्हणजे फ्यूज काय करणार आहे जेव्हा एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये एक्सेसिव्ह करंट फ्लो होणार आहे किंवा शॉर्ट सर्किट कंडिशन तिथे क्रिएट होणार आहे तयार होणार आहे. मग अशा वेळेला जे काही एक्सेसिव्ह करंट किंवा शॉर्ट सर्किट करंटपासून इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन किंवा अप्लायन्सेसला प्रॉपर प्रोटेक्शन देण्याच्या उद्देशानं आपण इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये या फ्यूजचा आपण खास करून वापर करणार आहे. दॅट इज द नेसेसिटी ऑफ फ्यूज. त्याच्यानंतर त्याचे प्रकारकडे आपण जाऊया. टाईप्स ऑफ फ्यूजेस. फ्यूजेसचे प्रकार पहा. फ्यूजेस जसे सर्किट्स आहेत काही आता सांगायचं झालं काही सर्किटमध्ये आपण लो व्होल्टेज रेटिंग वापर करतो काही सर्किटमध्ये हाय व्होल्टेज रेटिंग आपण वापर करणार आहे. म्हणजे जसे व्होल्टेज रेटिंग बदलणार आहे तसं ट्रान्सफर आपलं फ्यूजचा सुद्धा प्रकार काय होणार ते बदलणार आहे. तर वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल लोड कंडिशनमध्ये किंवा ऑपरेटिंग व्होल्टेज कंडिशन प्रमाणे थोडक्यात these are the various types of fuses which are used in the low voltage and high voltage electrical circuits. So the first type is rewirable fuse. Second one cartridge type of fuse. Third one HRC fuse. HRC चा जो फुल फॉर्म आहे तो हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्यानंतर स्ट्रायकर फ्यूज आहे. त्याच्यानंतर ड्रॉपआउट फ्यूज एक्सपल्शन फ्यूज आणि शेवटचा हा ग्लास फ्यूज. इथं जे आपण पाहिलं सो दिस इज युअर ग्लास फ्यूज. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूजेस आपण वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन प्रमाणामध्ये आपण व्होल्टेज रेटिंग प्रमाणे आपण काय करणार त्याचा वापर करणार आहे. ओके. सो वी मूव टू दी नेक्स्ट स्लाइड. कन्स्ट्रक्शन ऑफ फ्यूज. फ्यूजचं ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने आहे हे थोडंसं आपण इथं समजून घेऊया. पहा. ए फ्यूज कन्सिस्ट ऑफ ए मेटॅलिक वायर माउंटेड बिटवीन पेअर ऑफ टर्मिनल्स एनक्लोज्ड बाय ए नॉन कंबस्टिबल हाऊसिंग. बघा आता या ठिकाणी दोन फ्यूजचा
दोन भाग इथे सेपरेट इथे दाखवला गेलेला आहे. तर हा जो काय आहे हा फ्यूज होल्डर आहे आणि हा फ्यूज टॉप आहे. आणि हा मेन आहे तो हा फ्यूज टॉपच की ज्याच्यामध्ये दोन पेअर ऑफ टर्मिनल्स आहे. इथे एक टर्मिनल आहे, खाली एक टर्मिनल आहे. तर अशा पेअर ऑफ टर्मिनलच्या मध्ये काय जोडलं जातं, हा फ्युजिंग एलिमेंट जोडलं जाणार आहे. काय जोडलं जाणार आहे, फ्युजिंग एलिमेंट. या ठिकाणी दिसतोय फ्युजिंग एलिमेंट म्हणजेच काय असणार आहे, हा एक मेटॅलिक तार असणार आहे जे पेअर ऑफ टर्मिनल्समध्ये, हा एक टर्मिनल आहे, हा एक टर्मिनल आहे, अशा दोन पेअर ऑफ टर्मिनल्समध्ये काय जोडलं गेलेलं आहे, एक फ्युजिंग एलिमेंट, एक तार जोडलं गेलेलं आहे की ज्याला आपण फ्यूज आपण म्हणणार आहे. म्हणजे थोडक्यात फ्यूजच्या कन्स्ट्रक्शनमध्ये दोन पेअर ऑफ काय असणार आहे, टर्मिनल्स आहे आणि ज्याच्यामध्ये हा काय असणार आहे, एक मेटॅलिक वायर माउंट केलेला असणार आहे. ओके. आणि हा जो काय मटेरियल दिसतोय तुम्हाला व्हाईट कलरचा, हा चायना क्ले मटेरियल असणार आहे आणि इट इज नॉन कंबस्टिबल. नॉन कंबस्टिबल हाऊसिंग. नॉन कंबस्टिबल म्हणजे काय, न जळणारा. कंबशन होणे म्हणजे जळणे, म्हणजे कंबशन न होणे म्हणजे थोडक्यात न जळणारा हा मटेरियलपासून तयार केलेला हा काय असणार आहे, हा फ्यूज होल्डर आणि हा फ्यूज टॉप असणार आहे. ओके. द फ्यूज इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज टू कॅरी ऑल द करंट थ्रू द प्रोटेक्टिव्ह सर्किट. फ्यूज हा इलेक्ट्रिक सर्किटच्या सुरुवातीला म्हणजे थोडक्यात शक्यतो सिरीजमध्ये जोडला जातो. हा पॅरललमध्ये जोडला जात नाही आहे की जेणेकरून आपल्याला माहिती आहे की सिरीज सर्किटमध्ये काय राहतो, टोटल करंट प्रत्येक ह्याच्यामध्ये सेम राहणार आहे. म्हणजे टोटल सर्किट करंट ह्या ठिकाणी सिरीज सर्किटमध्ये काय होणार आहे, फ्लो होणार आहे. ओके. याचा अर्थ आपल्याला पूर्ण सर्किटला प्रॉपर प्रोटेक्शन द्यायचं म्हटलं की आपण काय करणार आहे, फ्यूज थ्रू सप्लाय आपण इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्सला आपण प्रोव्हाइड करणार आहे. मग फ्यूज थ्रू आपल्याला इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनला सप्लाय द्यायचं म्हटलं की फ्यूज कसं जोडणं अपेक्षित आहे, तर सर्किटच्या सिरीजमध्ये जोडणं अपेक्षित असणार आहे की जेणेकरून पूर्ण टोटल इन्स्टॉलेशनचं करंट हा फ्यूज मार्फत जावं, जेणेकरून त्या फ्यूजपासून प्रॉपर इन्स्टॉलेशनला प्रोटेक्शन मिळू शकणार आहे. ओके. आणि तिसरा गोष्ट, फ्यूज एलिमेंट मेड अप ऑफ झिंक, कॉपर, अल्युमिनियम, लीड मटेरियल. जे फ्यूज मटेरियल आपण जे बारीक तार आपण ह्या दोन पेअर ऑफ टर्मिनलमध्ये आपण जोडणार आहे, तर हा जो काही फ्युजिंग एलिमेंट आहे, एक तर हा झिंक मटेरियलपासून तयार केलेला तार असणार आहे किंवा कॉपर मटेरियलपासून तयार केलेलं तार असणार आहे किंवा अल्युमिनियमचं तार असणार आहे किंवा लीडचं तार असणार आहे किंवा टिन मटेरियलपासून तयार केलं सुद्धा तार ह्या ठिकाणी ॲज अ फ्युजिंग एलिमेंट म्हणून थोडक्यात ह्या दोन पेअर ऑफ टर्मिनलच्या मध्ये हा जोडलेला असतो. सो दिस इज अबाउट युअर कन्स्ट्रक्शन ऑफ फ्यूज. ओके. तर या फ्यूजचे फायदे आणि तोटे काय आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. फर्स्ट, ॲडव्हान्टेजेस. सो फ्यूज इज व्हेरी चीप. ह्या ठिकाणी लिहिलेलं व्हेरी चीप म्हणजे थोडक्यात स्वस्तामध्ये आपल्याला अशा प्रकारचे फ्यूजेस आपण तयार करून वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये आपण प्रोटेक्शन पर्पजसाठी आपण वापर करू शकतो. हा एक बेनिफिट आहे. दुसरं, झिरो मेंटेनन्स. तर अशा फ्यूजचा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मेंटेनन्स तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बघतो, एखादा सायकल वापर करायचं म्हटलं, राईट, दररोज आपण सकाळी उठून आपण काय करतो, हवा चेक करतो की नाही. म्हणजे हवा चेक करणं म्हणजे काय झालं, आता आता हवा गेलेला आहे म्हणजे परत आपण काय करणार आहे, ते सायकलचं दुकान जाणार, हवा भरून घेणार, त्या हवा भरण्याचे जे काही चार्जेस आहे, 1 रुपये असेल, 2 रुपये असेल, त्याला देणार. म्हणजे थोडक्यात इथे मेंटेनन्स चार्जेस आले तिथे. मग एखादा स्पेअर पार्ट खराब झालेला आहे किंवा ब्रेक तुटलेला आहे, आपण काय करतो तिथे कंटिन्युअसली प्रत्येक गोष्टीमध्ये मेंटेनन्स हा प्रकार असतो, दुरुस्ती हा प्रकार असतो. तर अशा फ्युजेसमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा दुरुस्तीचा प्रकार तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला या फ्यूजचं दुरुस्तीसाठी कुठल्याही प्रकारचा आपल्याला चार्जेस लागणार नाही आहे. ओके. हा एक फायदा हा फ्यूजच्या बाबतीत आहे. तिसरा, सिम्पल कन्स्ट्रक्शन. फक्त काय आहेत, दोन पेअर ऑफ टर्मिनल्स आहेत आणि त्या दोन पेअर ऑफ टर्मिनलमध्ये काय केलेलं आहे, आपण एखादा कॉपरचं तार असेल किंवा अल्युमिनियमचं तार असेल किंवा झिंकचं तार असेल किंवा लीडचं तार असेल, ॲज अ फ्युजिंग एलिमेंट म्हणून त्या पेअर ऑफ टर्मिनलमध्ये आपण जोडलेलं आहे. म्हणजे या फ्यूजचं असं विशेष काय, असं काय कन्स्ट्रक्शन नाही आहे. सिम्पल कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला फ्यूज तयार करून आपल्याला इन्स्टॉलेशनमध्ये वापर करणं शक्य आहे. आणि दुसरं, ऑपरेशन इज व्हेरी सिम्पल. ऑपरेशन कसं आहे, व्हेरी सिम्पल. म्हणजे थोडक्यात जेव्हा
या फ्युजिंग एलिमेंट मार्फत एक्सेसिव्ह करंट, ओव्हर करंट फ्लो होणार आहे किंवा शॉर्ट सर्किट करंट फ्लो होणार आहे. अशा केसेसमध्ये काय होतं, तो हीटअप होतो आणि मेल्ट होतो. मग हीटअप आणि मेल्ट होऊन काय होणार आहे, मेल्ट झाला की काय होणार आहे, तो ब्रेक होतो. मग ब्रेक झाला की काय होणार आहे, इन्स्टॉलेशनला किंवा इलेक्ट्रिकल सर्किटला जाणारा जो काही सप्लाय आहे तो काय होणार आहे, तिथे थांबणार आहे, खंडित होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला इन्स्टॉलेशनला प्रॉपर प्रोटेक्शन आपण या फ्यूज मार्फत आपण देऊ शकणार आहे. ओके, त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस काय असतील बाबा, तर इट टेक्स मोर टाइम्स टू रिप्लेस न्यू वन व्हेन इट ब्लोज ऑफ. समजा कधी कधी आपण पाहतो की फ्यूज गेल्याने आपल्या घरातला जो काही सप्लाय आहे तो बंद झालेला असतो. म्हणजे थोडक्यात जेव्हा हा फ्युजिंग एलिमेंट ब्लो ऑफ होतो, तुटून जातो, मेल्ट होतो, अशा वेळेला काय होणार आहे, आपल्या घरातलं जे काही सर्किट आहे त्या सर्किटला जाणारा जो काही सप्लाय आहे तो काय होतो, खंडित होतो. मग अशा वेळेला आपण काय करतो, तो जो फ्यूज टॉप आहे तो फ्यूज टॉप बाहेर काढतो. मग फ्यूज टॉप बाहेर काढल्यावर लक्षात येतं की आतला जो काय फ्युजिंग एलिमेंट आहे तो ब्रेक झालेला आहे, तुटलेला आहे किंवा मेल्ट झालेला आहे हे लक्षात येतं. मग पुन्हा एकदा आपण काय करणार आहे, एखादा कॉपरचं तार आपण घरातला घेऊन काय करतो, आपण पुन्हा त्या पेअर ऑफ टर्मिनलमध्ये जोडून परत फ्यूज बसवलं की परत आपला सुरळीत सप्लाय चालू होतो. म्हणजे थोडक्यात ह्या जे काही रिप्लेसमेंट आहे, फ्यूज एलिमेंट रिप्लेसमेंटसाठी आपल्याला एक 4 ते 5 मिनिट असा वेळ आपल्याला तिथे लागणार आहे. म्हणजे थोडक्यात याचं जो काही ऑपरेशन आहे काय करणार आहे, इट टेक्स सम टाइम्स फॉर द रिप्लेसमेंट ऑफ न्यू फ्यूज वन. लक्षात येईल का, म्हणजे पुन्हा सुरळीत सप्लाय चालू करण्यासाठी आपल्याला काही वेळ आपल्याला थांबावं लागतं. हा एक महत्त्वाचा डिसएडव्हान्टेज या फ्यूजच्या संदर्भात आहे. ओके, आणि दुसरं काय, नॉट सेफ, इतकासा सुरक्षित नाही आहे. फ्यूजचा जो काही आपण इन्स्टॉलेशनमध्ये वापर करतो, अदर जे काही प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस आपण सध्या इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये वापर करतो, तर अशा प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेसच्या कम्पॅरिझनमध्ये या फ्यूजचा जो काय वापर होतोय सध्या तो इतकासा सुरक्षित नाही आहे. सो दिस आर दी 2 इम्पॉर्टंट डिसएडव्हान्टेज ऑफ दी फ्यूजेस. त्याच्यानंतर फ्यूजमध्ये कोणकोणत्या प्रकारचे वैशिष्ट्ये असणं गरजेचं आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय अपेक्षेचं आपण करणार आहे. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो लो मेल्टिंग पॉईंट. म्हणजे जे फ्युजिंग एलिमेंट तुम्ही फ्यूजमध्ये वापर करणार आहे त्याचं मेल्टिंग पॉईंट कसं असणं गरजेचं आहे, लो मेल्टिंग पॉईंट असणं गरजेचं आहे. लक्षात येतं. आणि दुसरं हाय कंडक्टिव्हिटी, म्हणजे थोडक्यात त्याचं जे काही करंट कॅरिंग जे काही कंडक्शन आहे त्याचं प्रमाण कसं असणं गरजेचं आहे, जास्ती असणं गरजेचं आहे. तिसरा, फ्री फ्रॉम डिटोरिएशन ड्यू टू दी ऑक्सिडेशन. समजा फ्युजिंग एलिमेंट आता ब्लो ऑफ झालेला आहे, ब्लो ऑफ झाला याचा अर्थ काय होणार आहे, त्या ठिकाणी कधी कधी एखादा वस्तू जळाला की काय होत असतो, तिथे ऑक्सिडेशन तयार होतं. ऑक्सिडेशन म्हणजे काय, धूर निघत असतो. तर अशा फ्युजिंग एलिमेंट मेल्ट होऊन सुद्धा त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होणार नाही आहे. म्हणजे थोडक्यात तो काय असणं गरजेचं आहे, फ्युजिंग एलिमेंट इट इज फ्री फ्रॉम डिटोरिएशन ड्यू टू दी ऑक्सिडेशन. आणि चौथा म्हणजे लो कॉस्ट, त्या फ्यूजपासून किंवा फ्यूज तयार करण्यासाठी होणारा जो काही खर्च आहे तो कमीत कमी असावं. सो दीज आर दी 4 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स दॅट वी डिझर्व फ्रॉम दी फ्यूज. ओके, त्याच्यानंतर शेवटच्या एक पॉईंटकडे आपण वळूया. आता इम्पॉर्टंट टर्म्स, फ्यूजच्या बाबतीत महत्त्वाचे पॉईंट्स काय आहेत, काही डेफिनेशन्स आहेत, त्या डेफिनेशन आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता पहिल्यांदा मिनिमम फ्युजिंग करंट. मिनिमम फ्युजिंग करंटचा अर्थ काय आहे बाबा, इट इज द मिनिमम करंट ॲट विच फ्यूज एलिमेंट मेल्ट्स. बघा, समजा एखादा 10 एम्पियर कॅपॅसिटीचा फ्युजिंग एलिमेंट आपण वापर केलेला आहे फ्यूजमध्ये. ओके, मग सध्या आता 10.1 एम्पियर इतकं करंट फ्लो व्हायला सुरुवात झालेला आहे. मग अशा वेळेला काय होतं, तर 10.1 म्हणजे त्याची कॅपॅसिटी किती आहे, 10 एम्पियर. सध्या करंट किती फ्लो होतं आहे, 10.1. मग अशा वेळेला या 10.1 एम्पियरचा जो काय ओव्हर करंट सध्या फ्लो होतो त्यामुळे तो तार काय व्हायला सुरुवात होणार आहे, गरम व्हायला सुरुवात होणार आहे, हीट व्हायला सुरुवात होणार आहे. जर समजा कंडिशन तसंच जर वाढतच गेलो बा, 10.1चं 10.2 होतोय, 10.4 होतोय, 10.6 होतोय, असं जर वाढत गेलं तर काय होणार आहे, कुठल्या तरी एका व्हॅल्यूला, करंटचा एका व्हॅल्यूला, समजा आता 12.2 एम्पियर इतकं करंट सर्क्युलेट होतोय आणि 12.2 एम्पियर इतकं करंट जसं सर्क्युलेट झालेलं आहे, सडनली हा फ्युजिंग एलिमेंट काय झालेला आहे,
बर्न झालेला आहे म्हणजे मेल्ट झालेला आपल्या लक्षात येतो. म्हणजे 12.2 अँपिअर हा काय झाला त्याचा आता मिनिमम फ्युजिंग करंट झाला. म्हणजे थोडक्यात इतक्या अँपिअरचा करंट जर त्या फ्युजिंग एलिमेंटमधून जर फ्लो झाला की सडनली तो काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. म्हणजे थोडक्यात इट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ करंट ॲट विच द फ्युजिंग एलिमेंट starts to melt. So that minimum value of current it is called as the minimum fusing current. ओके. त्यानंतर दुसरं डेफिनेशन आहे करंट रेटिंग ऑफ फ्यूज. फ्यूजचा करंट रेटिंग म्हणजे काय असणार आहे, म्हणजे मॅक्झिमम करंट कॅरी करण्याची क्षमता त्या फ्युजिंग एलिमेंटचा किती आहे. आता आपण सांगितलं की 12.2 अँपिअरला तो मेल्ट व्हायला सुरुवात झालेला आहे, बरोबर आहे. हा त्याचा मेल्टिंग पॉईंट झाला. मग 10 अँपिअर काय आहे त्याचा रेटेड करंट आहे. मग रेटेड करंट नंतर तो काय व्हायला सुरुवात होतो, इथे हीट व्हायला सुरुवात होतो आणि काळांतरानं काय होणार आहे, तो कुठल्या तरी एका करंटच्या व्हॅल्यूला तो मेल्ट व्हायला सुरुवात होणार आहे. सो द करंट विच फ्यूज एलिमेंट कॅन कॅरी विदाउट ओव्हर हीट अँड मेल्टिंग. हीट बी न होता किंवा मेल्ट बी न होता मॅक्झिमम करंट कॅरी करण्याचा जो काही क्षमता आहे त्या फ्यूजचा किंवा त्या फ्यूज एलिमेंटचा, त्या करंटला आपण काय म्हणतो, करंट रेटिंग ऑफ फ्यूज. मग असे आता उदाहरण जे घेतलं आपण 10 अँपिअर करंट काय असेल आता त्याचा रेटेड करंट रेटिंग असणार आहे, म्हणजे करंट रेटिंग ऑफ फ्यूज असणार आहे. मॅक्झिमम 10 अँपिअरपर्यंत तो हीट पण होणार नाही आहे किंवा मेल्ट पण होणार नाही आहे. म्हणजे मॅक्झिमम त्याचा करंट कॅरी करण्याचा जो काही क्षमता आहे तो कितीचा आहे, तर 10 अँपिअर इतका आहे, ज्यालाच आपण काय म्हणणार आहे, करंट रेटिंग ऑफ फ्यूज असे आपण म्हणणार आहे. आणि शेवटचा एक महत्त्वाचा डेफिनेशन आहे फ्युजिंग फॅक्टर. फ्युजिंग फॅक्टर म्हणजे काय असणार आहे, इट इज द रेशो ऑफ मिनिमम फ्युजिंग करंट टू द करंट रेटिंग ऑफ फ्यूज. म्हणजे थोडक्यात ह्या दोघांचा रेशोला, मिनिमम फ्युजिंग करंट आणि करंट रेटिंग ऑफ फ्यूज, ह्या दोघांचा रेशोला आपण काय म्हणणार आहे, फ्युजिंग फॅक्टर आपण म्हणणार आहे. लक्षात येतं. सो दीज आर दी इम्पॉर्टंट पॉईंट्स रिलेटेड विथ दी फ्यूज, राईट इट इज. तर ह्या फ्यूजबद्दल जे काय इन्फॉर्मेशन आहे नोट्समध्ये सुद्धा दिलेलं गेलेलं आहे, त्या फ्यूजमध्ये सुद्धा वाचा, राईट इट इज. म्हणजे थोडक्यात फ्यूजबद्दल आपल्याला काय लक्षात आलं, हा फ्यूजमध्ये एक प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे आणि हा डिव्हाइस इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये किंवा इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये प्रोटेक्शन पर्पजसाठी आपण वापर करणार आहे. हा प्रोटेक्शन कशाच्या अगेन्स्टमध्ये देणार आहे, ओव्हर करंट आणि शॉर्ट सर्किट करंटच्या अगेन्स्टमध्ये सर्किटला प्रॉपर प्रोटेक्शन देण्याचं काम हा फ्यूज करणार आहे. इवन इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस, कंपोनंट्स किंवा इक्विपमेंट्स किंवा अप्लायन्सेस किंवा इलेक्ट्रिकल मशीन्स जे काही आहेत त्यांच्या प्रोटेक्शन पर्पजसाठी सुद्धा, म्हणजे ओव्हर करंट आणि शॉर्ट सर्किट करंटपासून जे काही होणारा धोका असणार आहे तो धोका टाळण्यासाठी सुद्धा आपण प्रत्येक अप्लायन्सेसमध्ये सुद्धा आपण या फ्यूजचा खास करून वापर करणार आहे. सो दॅट इज द यूज ऑफ फ्यूज इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. तर पुढील कंटेंटमध्ये आपण या स्विच गेअरचा दुसरा जो काही कंटेंट आहे, स्विच फ्यूज युनिट आणि फ्यूज स्विच युनिट, त्याचा आपण ओळख करून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.